सरपंच हत्याकांड प्रकरणात सीआयडी चौकशीने वेग घेतला आहे। फरार आरोपींना तत्काळ पकडण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांनी बीडमध्ये ठाण मांडलंय। सीआयडीने आरोपींजवळून 2 फोन जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातून आरोपींचा एका बड्या नेत्याशी संपर्क झाल्याचं समोर आलंय। यावरून आता धनंजय मुंडेंनाही सीआयडी गाठणार का? त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। सरपंच हत्याकांड प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत अनेकांची चौकशी केल्याचं बोललं जातंय। या प्रकरणात सीआयडीच्या वतीने 3 वेगवेगळ्या टीम हत्या, ॲट्रॉसिटी, खंडणी अशा 3 अँगलने तपास करत असल्याचं समोर आलंय। या तिघेही गुन्ह्यांचा धागा वाल्मिक कराडशी संबंधित असल्याचा सीआयडीला संशय आहे। म्हणून वाल्मिक कराडला शोधणं हे सीआयडी समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नीची 2 वेळा कसून चौकशी केली आहे। त्याचबरोबर त्यांचे खासगी आणि सरकारी सुरक्षा रक्षकांचीही सीआयडीने विचारपूस केली आहे। दरम्यान सीआयडीने आरोपींजवळून 2 फोन जप्त केलेत। त्यातून आरोपी एका बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे। याच फोनमध्ये सीआयडीला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ मिळाल्याचंही बोललं जात आहे। याबाबत सीआयडीने अधिकृत माहिती दिली नाहीये, पण तो बडा नेता धनंजय मुंडे होते का? आरोपींनी मुंडेंशी संपर्क केला होता का? या प्रश्नांना शोधण्यासाठी आता सीआयडीच्या रडारवर धनंजय मुंडे असणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जातं। फरार वाल्मिक कराड नागपूरच्या फार्म हाऊसवर असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी विधान परिषदेत केला होता। बजरंग सोनावणे यांनीही वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनीच घरात लपवून ठेवल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला होता। यावरून सीआयडी धनंजय मुंडेंची विचारपूस करू शकते का, असे कयास बांधले जात आहेत। सीआयडीने आतापर्यंत वाल्मिक कराड यांच्या पत्नीसह 4 महिलांची चौकशी केल्याचं बोललं जात आहे। त्यात अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही चौकशी करण्यात आली आहे। तब्बल 8 तास त्यांची विचारपूस करण्यात आली। यावरूनच आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सीआयडी चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सीआयडीला धनंजय मुंडे सहकार्य करतील का, हे लवकरच कळेल। पण तुम्हाला याबाबत काय वाटतं? उत्तर कमेंट करून नक्की कळवा।